नमस्कार. आज कानगाव येथे आमरण उपोषण लोकशाही व संविधानिक मार्गाने 1 ते 6 या मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते भरत फडके हे बसलेले असून या उपोषणाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत काय त्यांची भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा आपलं. भरत फडके, आपले कानगाव ग्रामपंचायत. आज आपण उपोषणाच्या काही मागण्या घेऊन बसलो आणि त्या मागण्या अशा नाहीत की पूर्ण होणार नाहीत. त्या ऑलरेडी कामकाज चालू आहे, पण आजपर्यंत त्या पूर्ण झाल्या नाही. जवळजवळ 3 वर्ष झाले त्या प्रलंबित पडलेल्या आहेत. त्यामुळे आपण वारंवार पाठपुरावा करून सुद्धा यावर प्रशासन व ग्रामपंचायत कुठलेही काम करताना दिसत नाही आहे. त्यामुळे या उपोषणाची मला वेळ आली आहे. त्यामुळे आपण उपोषणाला बसलो आहे. याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन आपणाला काही लेखी उत्तर देणार असेल तर आपण काय त्याबद्दल काय म्हणू शकता? नक्की जर कामकाज होत असेल तर जर लेखी आश्वासन ते देत असतील, काही कालावधी जर लागत असेल तर आम्ही निश्चित तयार आहे. त्याचा त्यांनी कालावधी लिहून दिल्यानंतर आपल्या प्रश्नाप्रमाणे तर आपली काय हरकत आहे का? ह्या ज्या मागण्या आहेत माझ्या त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही माझी इच्छा आहे. अजून काय सांगायचं का आपल्याला ग्रामपंचायत प्रशासनाला? त्यांना एवढं सांगेन की आपण काहीतरी नागरिकांना देणं लागतो आणि जे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे. नागरिकांना सोयी सुविधा व इतर सुविधा मिळाल्या पाहिजे. आपण उपोषणाचे अर्ज त्यांना दिल्यानंतर आपल्याला काही कागदपत्राची त्यांनी पूर्तता केलेली आहे का 1 ते 6 पैकी? हो, जवळजवळ 90% आपण सर्वांना वेळची वेळ निवेदनं देऊन पाठपुरावा केलेला आहे. आपल्याला ग्रामपंचायतने आता उपोषण कालावधीमध्ये म्हणजे बसणार आहात ते 1 ते 6 बद्दल काय दिलेलं आहे का? नाही, नाही अजून तर काही त्यांच्याकडून कुठलंही पत्र आलेलं नाही आहे. जर समजा जर त्यांनी दिले तर त्याबद्दल काय आपण सांगाल? नाही, जर माझ्या मागण्या योग्य जर ते पूर्ण करत असतील तर मी त्याचा विचार करू शकतो. 1 ते 6 मुद्द्यांना काही कालावधी लागू शकतो, त्याबद्दल आपण काय त्यांना एक संधी देऊ शकताय का? तसं तर वेळ भरपूर गेलेली आहे. हां, आता जवळजवळ आचारसंहितेचे दिवस आले आहेत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर त्यांनी केलं तर चांगली गोष्ट होईल. आचारसंहिता लागण्या अगोदर व्हावं. अजून काय मागणी आहे का आपली? नाही, आपण जेवढ्या मागण्या